तर आज आपण बघणार आहोत की ट्रान्सक्राईब जॉब. ओके, सो ट्रान्सक्राईब जॉब तुम्ही कसं करू शकता आणि टोटल 140 लँग्वेज आहेत. टायटल बघून तुम्हाला समजच की मराठीमध्ये पण आहेत आणि 140 दुसरे लँग्वेज पण आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सक्रायबरचं जॉब करू शकता. ओके, सो नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत वर्क फ्रॉम होम ट्रान्सक्रायबरचं जॉब, ज्या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या ओके ट्रान्सक्रायबरचा जॉब करायचा. तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजा एक असते ट्रान्सलेटर असते आणि एक असते ट्रान्स्क्रिप्शन. ओके, सो ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे की तुम्हाला एक ऑडिओ वगैरे देतात किंवा व्हिडिओ वगैरे देतात. ओके, सो ऑडिओ ऐकून तुम्हाला वर्ड टू वर्ड जे असते ना, आपण जे ऐकतो ते वर्ड टू वर्ड तुम्हाला टायपिंग करायचं आहे, त्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे ट्रान्स्क्रिप्ट करायला मी ऐकायचं आणि टाईप करायचं. फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये आपण काही आहे ओके, सो आहे टाईप करायला पाहिजे, असं ह्याला काय म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. जर तुम्हाला डिफरन्स माहिती नसेल तर मी तुम्हाला डिफरन्स सांगत आहे. आणि ट्रान्सलेटर म्हणजे काय? इंग्लिशचं हिंदीमध्ये कन्वर्ट करा, मराठीचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा. ओके, सो त्याला काय म्हणतात? ट्रान्सलेटर म्हणतात. ओके, सो डिफरन्स समजला असेल. तो आज आपण बघणार आहे ट्रान्स्क्रिप्शनचं कसं काम करू शकता तुम्ही. ओके, 140 लँग्वेज आहेत, तुम्ही कुठली पण लँग्वेज सिलेक्ट करू शकता. कोणती क्रायटेरिया नाही आहे. एज्युकेशन कमी असेल तरी चालते, घर बसल्या तुम्ही काम करू शकता आणि चांगलं इन्कम सुद्धा येतं, त्याने तुम्ही चांगलं देणार. ओके, सो आपण जाऊया त्या वेबसाईटवरती, मी तुम्हाला घेऊन जाईन, पूर्ण डिटेल्स वगैरे सगळं एक्सप्लेन करेन. सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे डिटेल्स समजतील. ओके, सो चला मग स्क्रीनवरती जाऊया, सगळे मी तुम्हाला डिटेल्स वगैरे एक्सप्लेन करते. आणि नवीन असेल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असंच मी तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपडेट्स ओपनिंग वगैरे घेऊन येत राहते. जॉबला कोण कोण एलिजिबल आहात? समजा तुमचं एज 13 इयर आहे, 15 आहे, 14 आहे, ओके 17 आहे, तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. आणि समजा तुम्ही जरी स्टुडंट आहात, ओके तुम्ही शाळा करायला आणि तुम्हाला समजा तुमचा खर्च जर काढायचा असेल ना, फॉर एक्झाम्पल संध्याकाळ थोड्यापर्यंत 2 तास 3 तास देऊन तरी तुम्ही काम करू शकता. ओके, समजा तुम्ही हाऊसवाईफ आहात, घर सांभाळत तुम्हाला सगळं करायचं तरी पण तुम्ही करू शकता. ओके, समजा तुम्ही ऑलरेडी कुठेतरी जॉब करत आहात, तुम्ही वर्किंग आहात, पण तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम जर करायचं असेल तरी तुम्ही हे जॉब करू शकता. ओके, हाऊस वाईफ करू शकता, स्टुडंट करू शकता, जर तुम्ही वर्किंग आहात तरी करू शकता. असं इथं क्रायटेरिया नाही आहे. आणि इथं एज्युकेशन काय काय असायला पाहिजे. ओके, समजा तुमचं 10वी झाले असेल, यू आर एलिजिबल. ओके, समजा तुमचं 12वी झाले असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. एक ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे तरी तुम्ही साईड बाय जर पार्ट टाइम मध्ये काय ते करायचं असेल संध्याकाळचं बसून तुम्हाला, तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. ओके, तर मी टायमिंग किती देऊ शकतो? सो तुम्ही टायमिंग किती पण देऊ शकता. 1 तास द्या, 2 तास घ्या, 3 तास घ्या, 4 तास द्या, कसं तुम्हाला कसं जमेल ना तसं तुम्ही टायमिंग देऊ शकता. तर फ्लेक्झिबल टायमिंग आहे, त्यासाठी काही टेन्शन नाही आहे. ओके, तर सॅलरी कशी पडेल? ओके, तर सॅलरी हे सगळं मी तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये घेऊन जाईन, तुम्हाला सगळं दाखवेनच मी सॅलरी किती पडणार आहे, काय काय डिटेल्स वगैरे आहेत ते. ओके, सो आय होप सगळं मी क्लिअर केलेलं आहे. आणि समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असे तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब्स घेऊन येत राहते. ओके, सो डेफिनेटली सबस्क्राईब करा. कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता, लाईक करता किंवा शेअर करता, तेव्हा मला पण थोडंफार मोटिवेशन भेटतं. मग तुमच्यासाठी आणि खूप छान छान असे जॉब्स वगैरे मी घेऊन येते. ओके, सो चला मग डिटेल्स बघूया, त्या जॉबचे काय काय डिटेल्स आहेत, काय काय रिक्वायरमेंट आहेत ते. ओके, सो स्क्रीनवरती जाऊया आता आपण. ओके, तर बघू शकता कंपनीचं नाव आहे गो ट्रान्सक्रिप्ट म्हणून. ओके, सो तुम्हाला सांगितलं मी ट्रान्स्क्रिप्शनचा आपल्याला जॉब करायचा आहे. ओके, सो बिकम अ ट्रान्सक्रायबर. आता ट्रान्सक्रायबर म्हणजे काय आणि ट्रान्सलेटर म्हणजे काय, डिफरन्स मी तुम्हाला सांगतो. ओके, सो ट्रान्सक्रायबर म्हणजे काय, तुमच्याकडे त्यांनी ऑडिओ फाईल्स येतात किंवा व्हिडिओ फाईल्स येतात. ओके, तो त्या ऑडिओ ऐकून मला ॲज इट इज वर्ड बाय वर्ड आपल्याला काय करायचं, लिहायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तिथं होम म्हटलं तर इथं होम आपल्याला लिहायचं आहे, ऐकून सेम जसं त्यांनी ऑडिओमध्ये असते ना, ते सगळं ऐकून आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके, सो त्याला काय म्हणतात, ट्रान्सक्रायबर म्हणतात. आणि ट्रान्सलेटर म्हणजे काय? ओके, ट्रान्सलेटर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही इंग्लिशमध्ये लँग्वेज आहे त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा हिंदीमध्ये आहे त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा मराठीमध्ये आहे त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं, त्याला काय म्हणतात, ट्रान्सलेटर म्हणतात. ओके, सो डिफरन्स समज असेल की ट्रान्सक्रायबर म्हणजे काय, ट्रान्सलेटर म्हणजे काय. ओके, सो कंपनीचं नाव आहे गो ट्रान्सक्रिप्ट, नावच नाही काय झालं, ट्रान्सक्रिप्ट म्हणून. ओके, सो एकच मी कलर चेंज करून येते, दिसत नाही झाले तिथं. ओके, सो नाव काय, ट्रान्सक्रिप्ट, गो ट्रान्सक्रिप्ट म्हणून कंपनीचं नाव आहे. 20 इयर्स झाले त्या कंपनीला, बघा खूप ओल्ड कंपनी आहे. ओके, आणि तर पहिलाच मेन्शन केले की इंग्लिश ऍप्लिकेशन आता सध्या त्यांनी क्लोज केलेले आहेत. सो इंग्लिश जरी क्लोज झाले असेल तर डिफरंट लँग्वेजेस आहेत. याच्यामध्ये तुम्ही 140 लँग्वेज आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की लँग्वेज इथं 140 असणार आहेत. मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, मल्याळम आहे, तेलुगू आहे, सगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही इथं जॉब करू शकता. ओके, खूप छान जॉब आहे. ओके, सो इथं बघू शकता ट्रान्स्क्रिप्शन जॉब आहे, फ्लेक्झिबल आहे, रिमोट वर्क आहे, अपॉर्च्युनिटी फॉर स्किल्ड लायटर. ओके, अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, 140 लँग्वेज येते. आणि समजा तुम्हाला सॅलरी कशी पडेल तर इथं बघू शकता अर्न अप टू $1.75 पर मिनिट. प्रत्येक मिनिटाला तुम्ही
$1.75 करू शकता. आता $1 म्हणजे लाईक 83 रुपीज पकडा. आता समजा तुम्ही किती करू शकता बघा. 83 म्हणजे तुमचं नियर बाय 150 किंवा 170 तुमचं जातं. ओके, पर मिनिटाचं अमाऊंट. म्हणजे मोठ्याने सांगितलंय तुम्हाला, एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून सांगितलेलं नाहीये. एवढं पडते तुम्हाला पर मिनिटाला. ओके, जर तुम्ही हे जॉब केला तर. ओके, आणि अप्लाय करायचे 2च प्रोसेस आहेत आणि 140 तुम्हाला लँग्वेजेस भेटणार आहेत. ओके, सो विच इज गुड. समजा तुम्हाला मल्टिपल लँग्वेजमध्ये पण जर अप्लाय करायचं असेल तर तरी सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, आता याचं बघूया की कोणते लँग्वेजेस आहेत आणि काय डिटेल्स आहेत. ओके, सो फर्स्ट आपण जाऊया इथं खालती. आणि तुम्हाला सांगायचं होतं, इथे बघा, समजा तुम्ही पर ऑडिओचं जर ट्रान्सफर केला, फॉर एक्झाम्पल त्यांनी ऑडिओ दिलेत, ऑडिओचं जर तुम्ही ट्रान्सलेट केला तर तुम्हाला 1.11 मिळणार आहे. ओके, पर प्रत्येक मिनिटाला $1.11 तुम्हाला अमाऊंट भेटेल. हे डिपेंड्स ऑन लँग्वेज असतं. तुम्ही कुठली लँग्वेज सिलेक्ट करता की त्याप्रमाणे तुमचं अमाऊंट तुम्हाला भेटत जाणार. ओके, आता लँग्वेजेस बघा, इथं जॉबचे लँग्वेजेस त्यांनी दिलेत. ओके, सो लँग्वेजेस मी तुम्हाला सांगितलं भरपूर लँग्वेजेस आहेत. सो इथं जर तुम्ही चेकआउट केला ना तर इथं बघू शकता रशिया आहे, सेबिरियन आहे. आता हिंदी म्हटलं तर हिंदी आहे. ओके, आणि समजा मराठी आहे, मराठी सुद्धा आहे, नेपाली आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, उर्दू आहे, पंजाबी आहे, मल्याळम आहे. ओके, सो भरपूर लँग्वेजेस तुम्हाला इथं भेटणार आहेत. सो विच इज गुड. तुम्ही समजा तुम्हाला मल्टिपल लँग्वेज जर तुम्ही फ्लुएन्सी असेल त्याच्यामध्ये, सो यू कॅन अप्लाय. ओके, सो तुम्ही अप्लाय करू शकता डेफिनेटली. ओके, आता समजा तुम्हाला काहीतरी क्वेश्चन्स आहेत की जर क्वेश्चन तुम्हाला क्लॅरिफाय करायचं असेल तर ते पण आपण करूया इथं. आता बघू शकता इथं बघितलं फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, की क्वेश्चन विचारतात लोक. सो ते बघूया आपण. आता व्हॉट इज गो ट्रान्सक्रिप्ट अँड व्हॉट काइंड ऑफ ट्रान्सक्रिप्शन वर्क डू यू ऑफर. आता गो ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन वर्क काय असं दिले त्यांनी बघा. फॉर एक्झाम्पल त्याचे इंटरव्ह्यूज असणार, मीटिंग असणार, पॉडकास्ट असणार, लेक्चर, हे सगळं ऐकून आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सक्रिप्ट करायचं आहे. ओके, नंतर आर दिस फ्रीलान्सर रिमोट ट्रान्सक्रिप्शन जॉब, हे रिमोट जॉब आहे का? हो, यस, दिस इज अ रिमोट जॉब. हू कॅन अप्लाय, कोण अप्लाय करू शकता बिकम ट्रान्सक्रिप्ट. बघू शकता तुम्हाला जर ऐकायला व्यवस्थित ऐकू शकता, टायपिंग करू शकता, तुमचं ग्रामर चांगलं असेल, लँग्वेज स्किल चांगलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, एक्सपिरियन्स पाहिजे काय जॉबसाठी? डू आय नीड एक्सपिरियन्स टू स्टार्ट? नो, प्रायर एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड. एक्सपिरियन्सची काही गरज नाहीये. तुम्ही फ्रेशर असाल तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. ओके, विच लँग्वेज आर यू हायरिंग, कोणत्या लँग्वेजसाठी तुम्ही हायर करता? एवढे सगळे तीन लँग्वेज आहेत. मी वरती पण तुम्हाला दाखवले. सध्याला इंग्लिशचे बंगल्यात पण वेगवेगळे अवेलेबल आहेत, इथे मराठी पण अवेलेबल आहे. ओके, हाऊ डू अप्लाय फॉर दिस ट्रान्सक्रिप्शन जॉब, ह्या जॉबला तुम्ही कसं अप्लाय करू शकता? सो इथे मी तुम्हाला अप्लाय करायची प्रोसेस सुद्धा दाखवणार आहे. सो दॅट आय शो. ओके, व्हॉट इक्विपमेंट डू आय नीड टू रिमोट ट्रान्सक्रिप्शन, काय इक्विपमेंट पाहिजे तुमच्याकडे? असं तुमच्याकडे एक कम्प्युटर पाहिजे, स्टेबल इंटरनेट पाहिजे आणि हेडफोन आणि एक बसायला चांगलं स्पेस, वर्क स्पेस एवढंच पाहिजे. ओके, दुसरं काही गरज नाहीये. सो भरपूर इथं दिले, तुम्ही सगळं तुम्ही विचारू शकता. इथं बघा, हाऊ डू अप्लाय, तुम्ही मोर दॅन वन लँग्वेजला अप्लाय करू शकता. तर येस, तुम्ही जर फ्लुएन्सी असेल वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, मल्टिपल लँग्वेजमध्ये, तरी तुम्ही अप्लाय करू शकता. सो तुमचे सगळे क्वेश्चनचा आन्सर दिले तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. तरी समजा त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं तर कमेंट करा, मी डेफिनेटली त्याचा आन्सर तुम्हाला देईनच. ओके, सो हे असे आहेत सगळे आपण फ्रिक्वेंट क्वेश्चन बघितले आहेत. आता आपण काय करूया की अप्लाय करायची प्रोसेस बघूया. ओके, त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, मला कुठल्या लँग्वेजमध्ये अप्लाय करायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण मराठी सर्च कराल. ओके, समजा तुम्ही डिपेंड बघा, तुम्ही समजा तेलुगूमध्ये अप्लाय करा, तेलुगूमध्ये सिलेक्ट करा, पंजाबी म्हणणार पंजाबी, हिंदी जर करणार आहात तर हिंदी इथे दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, तर सध्या मी तुम्हाला एक्झाम्पल मराठी दाखवते. ओके, सो मराठीमध्ये क्लिक करायचं आहे. ओके, सो मराठीवरती क्लिक करता असं येत आहे. ओके, सो इथं तुम्हाला काय करायचं, अप्लाय नाऊ वरती क्लिक करायचं आहे. ओके, सो अप्लाय नाऊ क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कंटिन्यू विथ गुगल. आता इथं तुम्ही रजिस्टर करून अकाउंट क्रिएट करून काय करू शकता, तुम्ही लॉग इन करू शकता. फॉर एक्झाम्पल ईमेल आणि पासवर्ड घालून, किंवा डायरेक्टली समजा तुमचं जीमेल अकाउंट आहे तर डायरेक्टली जीमेल करायचं. आता ईमेल आणि पासवर्ड घालून कसं अकाउंट क्रिएट करायचं, तिथे तुम्हाला तुमची ईमेल घालायची आहे, तिथे तुमचा पासवर्ड घ्यायचा. फॉर एक्झाम्पल मी पासवर्ड घातलेला आहे. ओके, सो क्रिएट करायचं, अकाउंट झालं. मग नंतर तुम्ही लॉग इन करू शकता, नाही तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन विथ गुगल, तुमचं ईमेल असेल तर डायरेक्ट ईमेल आयडी थ्रू लॉग इन करा. ओके, सो इथं आलो आपण, इथून लॉग इन करायचं आहे. ओके, सो आता लॉग इन झालं आहे. सो इथे तुमची एक टेस्ट होते, अप्लाय फॉर ट्रान्सक्रायबर पोझिशनसाठी अप्लाय करायला. सो टू अप्लाय फॉर ट्रान्सफॉर्मेशन यू मस्ट कम्प्लीट दिस क्विज, ही तुम्हाला क्विज कम्प्लीट करावी लागेल. ओके, ईच क्वेश्चन हॅव वन और मोर करेक्ट आन्सर्स, एका क्वेश्चनला वन किंवा मोर करेक्ट आन्सर आहे. सो इथं तुम्हाला क्वेश्चन्स दिलेत त्यांनी. ओके, हे सगळे क्वेश्चन्स वाचून तुम्हाला काय करायचं, टिक मार्क करायचं. समजा तुम्हाला याच्यामध्ये काही समज नाही तर डेफिनेटली तुम्ही हा कॉपी करून क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, चॅट जीपीटीला विचारू शकता. ओके, सो चॅट जीपीटी सुद्धा तुम्हाला आन्सर त्याचं देईल. ओके, हे सिलेक्ट करायचं, नंतर तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्म करायचं. मग तुम्हाला ईमेल वगैरे येईल.
ओके, कन्फर्म झालं तर नाही तर तुमच्या डॅशबोर्डमध्ये येऊन तुम्ही चेकआउट करू शकता तुमचं काय काय हे तुमचं डॅशबोर्ड असणार आहे, कारण लॉग इन झालं आहे आता. ओके, सो इथं पण तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्हाला ईमेल पण येऊन जाईल की जर तुमचं सिलेक्शन वगैरे झालं आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे ते. ओके, सो डेफिनेटली जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या जॉबमध्ये पार्ट टाइममध्ये जर तुम्ही करायचं असेल तर डेफिनेटली जॉबला अप्लाय करा. खूप चांगला जॉब आहे असं म्हणजे मी पे आउट सुद्धा खूप चांगला भेटायला आहे. आणि समजा तुमचं जर समजा तुम्ही 13 वर्षाचे 14 वर्षाचे असाल तर मी तुम्हाला सांगेन की पेआउट वगैरे रिसीव्ह करताना तुम्ही काय करू शकता, तुमच्या मम्मीचं किंवा पप्पांचं डिटेल्स तुम्ही ऍड करू शकता. ओके, दॅट इज वन थिंग. हे पण ऍड करून तुम्ही रजिस्टर करू शकता. डन. सो आय होप मी सगळे क्वेश्चन क्लिअर केले. आणि तुम्हाला सांगायचं होतं फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकता. ओके, फ्रेशर्स पण काय एक्सपिरियन्स असेल नसेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. आणि साइड इन्कम जर तुम्हाला जनरेट करायचं असेल तर. ओके, सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काही क्वेश्चन कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सगळ्यांना.